रामायण आणि महाभारत प्राचीन भारताच्या या दोन महान महाकाव्यांच्या आजच्या विशेष विश्लेषणात आपण थेट प्रवेश करूया. दोन्ही ग्रंथांचं अंतिम ध्येय धर्म हेच आहे, पण कमाल बघा, त्यांचे नैतिक मार्ग मात्र पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत. ध्येय एकच असलं तरी हे दोन महान ग्रंथ नैतिकतेची व्याख्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारे कशी काय करतात? सुरुवातीला रामायण पाहू. याचा पाया कठोर मर्यादांवर आधारित आहे. इथे सत्य आणि असीम त्याग यांना सर्वोच्च महत्त्व आहे. फक्त वडिलांचं वचन पाळण्यासाठी प्रभू राम चक्क 14 वर्षांचा खडतर वनवास अगदी हसत हसत स्वीकारतात. या संपूर्ण घटनेत कसलाही विद्रोह नाही आहे, ते फक्त कर्तव्याप्रती अत्यंत शांत आणि अविचल असं समर्पण. नियमांचं काटेकोर पालन करून शांतता कशी प्रस्थापित करावी याचं प्रभुराम हे खरोखरच सर्वोच्च उदाहरण आहेत. पण दुसरीकडे महाभारत अत्यंत कठोर वास्तवाकडे वळतं. इथे धर्माच्या रक्षणासाठी हाती शस्त्र घेणं अगदी अपरिहार्य बनतं. कुरुक्षेत्रावर स्वतःच्याच नातेवाईकांना समोर पाहून अर्जुन प्रचंड खचतो. तो चक्क लढायला नकार देतो आणि शस्त्र खाली ठेवतो. बरोबर त्याच क्षणी श्रीकृष्ण जगाला कर्म आणि कर्तव्याचा अत्यंत व्यावहारिक आणि सखोल असा उपदेश देतात. प्रसंग पडल्यास नियम उडले तरी चालतील, पण अधर्माचा समूळ नाश करणं हाच खऱ्या धर्माचा सर्वोच्च मार्ग आहे. एका बाजूला रामांचं आदर्श नियमपालन तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णांची लवचिक बुद्धिमत्ता. हा विरोधाभास खरोखरच थक्क करणारा आहे. थोडक्यात सांगायचं तर एक महाकाव्य आदर्श जीवन दाखवतं, तर दुसरं आपल्याला गुंतागुंतीचं कठोर वास्तव कसं हाताळावं हे शिकवतं. युग वेगळी असली तरी रावण आणि दुर्योधन या दोन्ही बलाढ्य खलनायकांचा अंत केवळ त्यांच्या प्रचंड अहंकारामुळेच झाला. होय, माणसाचा अहंकार कितीही मोठा असला ना, तरी तो सरतेशेवटी त्याला हमखास विनाशाच्याच दरीत ढकलतो. सत्याच्या रक्षणासाठी नेहमीच नियम पुरेसे नसतात. त्यासाठी प्रचंड संघर्ष, त्याग आणि कधीकधी युद्धाचीही तयारी ठेवावी लागते. शेवटी धर्म कधीच मरत नाही. पण आजच्या जगात रामाचा आदर्श योग्य की श्रीकृष्णाचा वास्तववाद हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.